होतीये, महाविकास आघाडीची संयुक्त बैठक सुद्धा होणार आहे असं कळतंय। नेमकी काय रणनीती आहे महाविकास आघाडीची? रणनीती आमची तयार झालेली आहे। आमचे अपक्ष आणि जे आम्हाला सहकारी अनेक दलांनी जी मदत केलेली होती सरकारबरोबर होते, ते सगळे दल एकत्रित झालेले आहेत आणि मला असं वाटतं की 20 तारखेला होणाऱ्या ही जी विधान परिषदेची निवडणूक आहे ते महाविकास आघाडीच जिंकेल आणि 6 उमेदवार हे महाविकास आघाडीचे जिंकणार। पण गेल्या वेळी अपक्षांकडनं दगाफटका झाला असा थेट आरोप संजय राऊतांनी केला होता। अपक्षांशी काही संपर्क झालाय का? लहान पक्षांशी काही संपर्क झालेला आहे? जो काही संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्याला अपक्ष त्यांना येऊन भेटले, त्यांनी आपली भूमिका त्यांच्यासमोर मांडली, विषय तो संपलेला आहे आणि परिषदेमध्ये सगळेजण एकत्रित आहेत। मतदान आहे, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला मतांची जास्त गरज आहे, अशा वेळेस काँग्रेस कशा पद्धतीने वेगळी काही रणनीती आखते का? बघा, आमच्याजवळ जी काही मतं आहेत महाविकास आघाडीजवळ ती जवळपास आमच्या उमेदवारांना एक्सेस मतं, म्हणजे त्याला जिंकायला त्याच्यापेक्षा जास्त मतं आमच्याजवळ आहे। त्याच्यामुळे कुठलीही भीती, कारण की राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये विरोधकांचं आणि आमच्या मतांच्या अंतरामध्ये फार कमी होतं, पण आता जे अंतर आहे ते विरोधकांचं फार मोठं आहे। जवळपास त्यांना 22 मतं लागतात आहेत, तेवढी मतं त्यांच्याजवळ होऊ शकत नाही। त्यांचा प्रयत्न आहे मोठ्या प्रमाणात केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग आणि पैशाचा प्रलोभन अशा पद्धतीचा त्यांचा जो प्रयत्न सुरू आहे, त्या प्रयत्नाला कुठेही त्यांना यश येणार नाही। यावेळेस महाविकास आघाडीचे 6 उमेदवार निवडून येतील। परिषदेमध्ये 10 उमेदवार आहेत, 10 जागा आहेत, तर उमेदवार 11 आहेत। तुम्हाला काय वाटतंय, विकेट कुणाची पडेल? बीजेपीची विकेट पडेल। कुणाची? आता कोणाची पडेल? बीजेपीची पडेल। सर, केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग आणि पैशाचा वापर असा आरोप तुम्ही करताय। राज्यसभेच्या वेळी याचाच वापर करून भाजप जिंकले असं तुम्हाला म्हणायचंय का? आणि आता त्याचा वापर होतोय का? अजूनही त्यांचा प्रयत्न सुरू आहे, त्याचे रिपोर्टिंग आम्हाला येतात आहेत। ते कोणाशी बोलतात, काय चाललेलं आहे, ज्यांच्याशी बोलतात ते आम्हाला सांगतात आहेत। त्याच्यामुळे ते काय बोलतात, त्यांची वाक्यरचना काय आहे, विरोधकांची त्यांना जी केंद्राच्या सत्तेची जी गरमी आहे त्याचा फायदा कसा घेतात, केंद्रीय तपास यंत्रणेचा कसा दुरुपयोग चालू आहे, केंद्रीय तपास यंत्रणा कसं अनेक आमदारांना फोन लावतात, त्या सगळ्या गोष्टी आमच्याजवळ माहिती आहे। वेळ आले तर सगळ्या गोष्टी समोर करू, पण या पद्धतीचं हे लोकतंत्र होऊ शकत नाही। आता मतदानाच्या अधिकारापासून वंचित करण्याचं काम ज्या पद्धतीनं चाललेलं आहे तर खऱ्या अर्थानं, आणि मी मगाशी सांगितलं की आता सुप्रीम कोर्टाचे जजेस आपल्याला न्याय मागण्यासाठी जेव्हा पत्रकार परिषद घेतात की आम्हाला संरक्षण पाहिजे, तर याचा अर्थ आपला देश कुठल्या दिशेला चाललेला आहे याचा अंदाज सगळ्यांना यायला पाहिजे। आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेला किती अडथळा बीजेपीच्या वतीनं निर्माण केला तरी महाविकास आघाडी 6 उमेदवार महाविकास आघाडीची जिंकली। ते आम्ही सांगितलं, मी मगाशी सुरुवातीला सांगितलं की योग्य वेळेवर योग्य गोष्टी आम्ही सगळ्या मांडू। पण केंद्रीय तपास यंत्रणांचा हस्तक्षेप आहे का? मी तुम्हाला ते सांगितलं की केंद्रीय तपास यंत्रणा सुद्धा काही आमदारांना फोन करतात आहेत आणि कसं फोन करतात त्याचं रेकॉर्डिंग आमच्याजवळ आहे। योग्य वेळेस आम्ही दाखवू। महाविकास आघाडीच्या आमदारांना या पद्धतीचा दबाव तंत्र केला जातो आहे हे पण निदर्शनास आलेलं आहे। म्हणून मी तुम्हाला सांगितलं की या पद्धतीच्या आणि या दबावाला आता कोणी घाबरणार नाही। ईडी आता फ्लॉप झालेली आहे आणि त्या ईडीला आता कोणी घाबरत नाही अशी पण तुमच्या आमदारांना असे फोन केले जातात? महाविकास आघाडीच्या आमदारांना या पद्धतीचा दबाव वापरला जातोय हे आता स्पष्ट झालेलं आहे। नाना, राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेची अपक्ष आमदारांचा भाव वधारलेला आहे, एकंदरीत तुमची रणनीती कशी असेल? आम्हाला एक बघा, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की स्विस बँकेमध्ये 2 वर्षात 212% भारताच्या पैशाची वाढ झाली
आता पैसा कोणाजवळ असेल, ज्या पद्धतीनं खोटे आरोप करून 2014 तर निवडणुका जिंकल्यात की स्विस बँकेमध्ये यांचे पैसे आहेत त्याचे पैसे आहेत अशा पद्धतीनं सांगून काँग्रेसला बदनाम करण्याचं काम त्या काळात झालं. तर स्विस बँकेमध्ये नेमके पैसे त्यावेळेसही कोणाचे होते आणि आताही कोणाचे आहे हे सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणून आता देशातली जनता आणि आमचे आमदार महाविकास आघाडीचे यांना काही या सगळ्या गोष्टी कळत नाही असं भाग नाही. भारतीय जनता पार्टीचा खरा चेहरा आता जनतेच्या समोर आलेला आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की विधान परिषद तर ही निवडणूक तर महाविकास आघाडी जिंकेलच, पण आता पुढच्या सगळ्या निवडणुकीमध्ये सुद्धा आता BJPचा पराजयाची सुरुवात झालेली आहे. अग्निपथ हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. तरुणांमध्ये होणारा उद्रेक हे तरुणांच्या भावनासुद्धा केंद्राच्या सरकारला कळत नाही. अन्नदात्याच्या कळल्याच नाही. शेतकरी विरोधीच भारतीय जनता पार्टी आहे, पण तरुणांच्याही भावना, त्यांच्याशी चेष्टा, देशाच्या सुरक्षेशी चेष्टा करण्याचं काम जे BJP करते आहे त्याचे परिणाम आता त्यांना भोगावं लागेल. नाना हिंदी में जानना चाहिए जिस तरह से MLC चुनाव को लेकर बाकायदा सही पार्टियां ताकत लगा रही है, होटलों में शिफ्ट कर रही हैं. बीजेपी का दावा है कि इस बार राज्यसभा की जो कहानी फिर दोहराया जाएगा, बम फूटेगा. इस बार कोई कहानी उनकी नहीं चलेगी. महाविकास आघाड़ी ने भी अपनी पूरी तैयारी कर लिए हैं. जिस तरह से केंद्रीय तपास यंत्रणा का और पैसे का जिस तरह से प्रेशर बनाया जा रहा है वो इस बार नहीं चलेगा. और इसमें इस बार महाविकास आघाड़ी के 6 उम्मीदवार चुन के आएंगे. केंद्रीय एजेंसियों का आपने कहा कि जो है दबाव दिया जा रहा है, क्या महाविकास आघाड़ी के सभी विधायकों को कॉल आ रहे हैं या कांग्रेस के ही विधायकों को कॉल आ रहे हैं? महाविकास आघाड़ी के कई आमदारों को केंद्रीय तपास यंत्रणा का कार्रवाई के बारे में फ़ोन आना शुरू हो चुके हैं. कई बार भी किया गया था लेकिन बात दबी थी. इस बार कई विधायकों ने हमारे पास बताया कि इस तरह का दबाव शुरू हो चुका है. अब इस समय को हम सही समय में इस बात को हम सामने लाएंगे कि BJP किस तरह से कितनी नीचे गिर सकती है, सत्ता के लिए क्या कर नहीं सकती, ये सब चीज़ें अब हम जनता के सामने लाएंगे, लेकिन सही समय में लाएंगे. ना जिस तरह से हम देख रहे हैं तीनों अलग अलग पार्टी जो महाविकास आघाड़ी की वो अलग अलग पार्टियां जो तीनों अपने विधायकों को अलग अलग होटल में रख रही हैं. क्या कहीं ना कहीं कोऑर्डिनेशन की कमी है या विश्वास की कमी है? कोई दूसरी पार्टियों पर ही विश्वास नहीं है. कोई नहीं. ये देखो तीनों के उम्मीदवार खड़े हैं और तीनों के उम्मीदवार जो खड़े हैं तो उसके आधार पर सबने अपने अपने विधायकों को भी अपने अपने साथ रखा है. और जब चुनाव होगा तब तीनों का वोटिंग जो है सभी 6 उम्मीदवार को साथ में गिरेगी. लेकिन इस तरह से देखा गया है कि कई बार जो कांग्रेस एनसीपी से समन्वय होता है, अब कांग्रेस और एनसीपी के नेता शिवसेना के जो समर्थक विधायक उनको कॉल कर रहे हैं, इस तरह की बात होती है. आपसी मतभेद है? कोई नहीं है. मुख्यमंत्री जी ने सब बागडोर संभाली है और मुख्यमंत्री जी के माध्यम से ये महाविकास आघाड़ी के 6 उम्मीदवार जीते जाएंगे. और ये जो आपको याद दिलाना पड़ेगा कि राज्यसभा के चुनाव में भी आघाड़ी में बिगाड़ी इस तरह के स्लोगन देकर कंफ्यूज करने का काम किया गया था. अब कोई कंफ्यूज नहीं होगा. अब कोई बिगाड़ी नहीं है. अब बिगाड़ी तो BJP में होने वाली है. अब आने वाला समय बताएगा. दादा शिवसेनेकडे 3 मतं एक्स्ट्रा, राष्ट्रवादीकडे 1 मत कमी आहे, काँग्रेसकडे मात्र तर खूपच मोठा खड्डा आहे. आणि भाजपला जर का मागचं गणित जर का बघितलं तर 22च जागा पाहिजे. कसं काय तुम्ही कोणाला खेचणार हो, म्हणजे की कुठे कुठे घुसणार? आम्हाला 12 मतं लागतात आणि तुम्ही सांगितलं की भाजपला 22 लागतात. मग आता गड्डा कोणाचा जास्त आहे? तुमचाच प्रश्न, तुमचंच उत्तर. त्याच्यामुळे भाजपजवळ मोठा गड्डा आहे, तो कसा भरून काढणार त्याच्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं. आणि मी मगाशी सांगितलं की ज्या पद्धतीनं पैशाच्या भरोशावर आणि केंद्रीय तपास यंत्रणाच्या दबावाखाली त्यांना निवडणुका जिंकायच्या आहेत आणि चमत्कार करून दाखवू असं जे म्हणतात आहेत, स्वतः मुख्यमंत्री मोदींनी ह्या निवडणुकीला आता सांभाळलेलं आहे. आणि ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढली जाणार आणि या निवडणुकीमध्ये भाजपचा पराजय तय आहे. तुम्ही त्या पराजयासाठी सुद्धा पैशाचा वापर करणार राज्यसभा का? निवडणुकीमध्ये आम्हाला कुठल्याही सत्तेचा वापर करायची गरज नाही ना पैशाचा वापर करायची गरज नाही. आम्हाला महाविकास आघाडीची जी आम्हाला मतं आहेत तीच मतं आमच्यासाठी महत्त्वाची आहेत. ज्याच्याजवळ गड्डा मोठा आहे त्यांच्यासाठी हा सगळा प्रॉब्लेम आहे आणि ते त्या पद्धतीचा वापर करतात. राज्यसभा निवडणुकीत बदललेली दिसलेली आहेत. कारण जे 22 मतं पाहिजे होती तिथे आता 10 मतं जी फोडलेली आहेत भाजपने, आता फक्त 12 मतं त्यांना लागतील अतिरिक्त मतं. या उलट महाविकास आघाडी समोर आता खड्डा वाढलेला आहे. मीडियासाठी फक्त 12
आणि भाजपसाठी फक्त 12 असं वाटतं. फक्त 12चा आकडा म्हणजे किती मोठा होतो. एक मतांनी 2 मतं आम्हाला त्या दिवशी मिळाली असते आमच्या उमेदवाराला, तर भाजपचा उमेदवार पडला असता. 2 मताचा फरक पडला. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की तुमच्यासाठी फक्त 12 आहेत आणि भाजपसाठी फक्त 12 आहेत. 12चा आकडा म्हणजे फार मोठा होतो, एवढं तुम्ही लोकांनी समजलं पाहिजे. आणि आमच्याजवळ जो कोटा आहे महाविकास आघाडी म्हणून, आमच्याजवळ सफिशियंट कोटा आहे आणि आमचा विजय निश्चित आहे. मला प्रेफरन्सिंग मतदानावर सगळी खेळी खेळली जात होती, त्यामुळे आता प्रेफरन्सिंग मतांवर पण ही खेळी खेळली जाईल. त्यासाठी तुमच्याकडून वेगळी पावलं उचलली जाणार आहेत. बिलकुल. आम्ही सांगितलं की महाविकास आघाडी म्हणून सगळी मतं सगळ्या उमेदवाराला दिली जाणार आहे आणि त्या पद्धतीची ही सगळी रणनीती आम्ही केली. नाना, तुम्ही नाना, एक मोठा सवाल- आरोप करताय की केंद्रीय तपास यंत्रणांकडनं फोन येत आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीत सुद्धा असाच प्रयत्न मी झाला तुम्हाला होता. सांगितलं की आता हे जे पितळ आहे भाजपचं, जे कशी यंत्रणेचा दुरुपयोग करतात, ते पितळ आता उघडं करायला आम्हाला सगळे पुरावे आमच्याजवळ आहे आणि योग्य वेळेस आम्ही ते पितळ उघड. राज्यसभेत असा प्रयत्न मी झाला होता. सांगितलं सगळी परिस्थिती आता तुम्हाला सांगितली की जे काही होतं आणि आता काही गोष्टी जेव्हा पुढं आल्यात, तर ह्या सगळ्या तपास यंत्रणेचा कसा दुरुपयोग बीजेपी करताय हे आम्ही योग्य वेळेस तुमच्या समोर नाना, निवडणूक आयोगाकडे राज्यसभा निवडणूक जर का बघितली तर निवडणूक आटोपल्यानंतर निवडणूक आयोगाकडे सगळ्या तक्रारींचं कवित्व झालं. जर तुमच्याकडे आत्ताच पुरावे आहेत तर मग आत्ताच तुम्ही उघडं का नाही पडत हे निवडणूक बघा, आयोगाला? निवडणूक आयोग जेव्हा सुप्रीम कोर्टच स्वतःला न्याय मागण्यासाठी मीडियाच्या समोर येते, तर निवडणूक आयोगाची काय परिस्थिती असेल त्याच्यापेक्षा दुसरं काय असेल. आणि म्हणून आम्ही जनतेच्या दरबारात जाऊ, या सगळ्या गोष्टी जनतेच्या दरबारात केव्हा मांडायच्या, योग्य वेळे मांडायच्या, ती भूमिका आमची आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगितलं की योग्य वेळेस ही सगळी भूमिका मांडली जाईल. नाना, एक सवाल ये है कि जिस तरह से छोटी पार्टियां उनकी बड़ी भूमिका होती है, लास्ट टाइम एमआईएम ने आपको समर्थन दिया और सपा ने समर्थन दिया, क्या इस बार भी एमआईएम के लोगों से बात हुई आपके साथ है? सभी हमारे जो भी सपोर्ट हमको किया है, जिन छोटे दलों ने और अपक्षों ने, सब हमारे साथ है और सभी से सब हमारे साथ है. और इसलिए हमने दावा किया है कि सब महाविकास आघाड़ी इस बार चुनाव एमआईएम के लोगों से बात हो चुकी है? मैंने कहा ना, सब लोग हमसे जुड़े हुए हैं, जो लोग हैं वो सब हमारे साथ है. नाना, अपक्ष आमदार देखील आज हॉटेलमध्ये येणार आहेत का तुमच्या बरोबर? चुनाव में एक बहुत बड़ा उन्होंने रोल जो है प्ले किया था, आपके अगेंस्ट उन्होंने वोट दिया था. किसने? इस बार भी बहुजन विकास आघाड़ी, यस, भाई ठाकुर की पार्टी के 3 विधायक जो वोट थे आपके अगेंस्ट गए थे, क्योंकि उन्होंने बोला था कि बीजेपी हमारे लिए अछूत नहीं है. अभी भी उनका वही रुख है. बीजेपी के आला नेता उनसे मुलाकात कर रहे हैं. क्या कहेंगे? इस बार भी आपको उम्मीद है कि आपके पक्ष में वोट जाएगा कि आपके अगेंस्ट वोट जाएगा? देखो, 2 चीजें हैं. शिवसेना ने भी मुलाकात उनसे की है, कांग्रेस ने भी की है, बीजेपी ने भी की है, एनसीपी ने भी की है. सबने मुलाकात की है. अब वोट देना उनका काम है, वो डिसाइड वो करेंगे. तो इस बार उनका मानसिकता क्या है वो आज से कैसे बता सकते हैं आप. तो मेरा ये कहना है कि हमने जब कहा है कि जो हमारे से जो इंटेंगल लोग जो थे, सब लोग हमारे को इस बार हमारे साथ खड़े होंगे और महाविकास आघाड़ी को वोट करेंगे. मैं किसी दल का नाम नहीं ले रहा हूँ. जितने भी हमारे साथ इंटेंगल है वो सब लोग हमें वोट. शिवसेना इस बात से नाराज है कि उनके अपक्ष जो उम्मीदवार को सपोर्ट करने वाले विधायक थे, उनसे कांग्रेस और एनसीपी के जो नेता है वो संपर्क करके वो उसमें तोड़फोड़ करने की मैंने कोशिश जब करी. से इस पर नाराजगी भी जताई है मैं उन्होंने. जब से आपको एक सवाल का जवाब दे रहा हूँ कि माननीय मुख्यमंत्री जी ने खुद अब ये चुनाव की बागडोर हाथ में ली है और इसलिए ये जो जिस तरह से अफवाहें फैलाई जाती है वो अफवाहें अब क्लोज हो चुकी है और मुख्यमंत्री जी महाविकास आघाड़ी के मुखिया करके ये चुनाव लड़ रहे हैं. सर, वारंवार म्हटलं जातं की महाविकास आघाडीचे नेते आमच्या संपर्कात आहे असं भाजप म्हणते, तर भाजपचे काही आमदार तुमच्या संपर्कात आहे? आम्हाला त्यांच्यासारखं खोटं काही बोलता येत नाही आणि जेव्हा करायचं असेल तर ते सांगून आम्ही करत नाही. त्याच्यामुळे त्यांच्यासारखं आम्हाला ढकोसलेबाजी करता येत नाही भाजपसारखे. त्यामुळे संपर्कात आहेत की नाही ते वेळेवर सांगू आम्ही, ज्या दिवशी मतदान होईल त्या दिवशी. आणि मग तुम्ही सांगितलं संपर्कात आहे की नाही? आम्ही सांगितलं उत्तर. असं आम्हाला असं गेम फेकता येत नाही ना. आम्ही करून दाखवतो, असं बोलून दाखवायची गरज नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.